उभा राहिल्या जाग्याला वंदितो मी कुणाला. तर मित्रांनो, हा आपला पहिला ब्लॉग आहे आणि आम्ही आता जस्ट निघालो कोल्हापूरसाठी. कशाला निघालो हे तर तुम्हाला कळालंच असेल. आणि आम्हाला माझा मित्र एक यश म्हणून, तो आम्हाला तिथून पिकअप करणार आहे आणि आम्ही नंतर जाणार आहे पट्टणकडोलीला. श्री विठ्ठल बिरदेव यात्रा असते, तिथे आम्ही जाणार आहे. तर लास्ट इयर पण आम्ही गेलेलो. खूप भारी एक्सपिरियन्स असतो, खूप क्रेझी विषय असतो तिथे. तर तुम्हाला बघायला भेटेलच काय असतं काय नाही नक्की ते. तर तुम्हाला कोणाला पट्टणकडोलीला यायचं तर इकडे यायचं कसं, तर तुम्ही मुंबईवरून जर ट्रेनने याल तर सर्वात नियर बाय स्टेशन, सर्वात जवळचं स्टेशन आहे हातकणंगले, जिथून पट्टणकडोली गाव हे 40 किलोमीटर्स आहे, फक्त 14 किलोमीटर आहे. आणि जर तुम्ही कोल्हापूरवरून येत असाल तर 17 ते 18 किलोमीटर काहीतरी पडतं. तिकडून ट्रान्सपोर्ट वगैरे लगेच अवेलेबल भेटेल. यात्रेच्या दिवशी खूप बसेस वगैरे येत जात असतात, तर तुम्हाला कोल्हापूर बेस्ट. तर आम्हीही डायरेक्ट कोल्हापूरलाच गेलेलो ट्रॅव्हलर्सने, आणि यशने आम्हाला तिथून पिकअप केलं. आणि त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन गेलेलो डायरेक्ट गावरान मिसळ खायला. एक कोल्हापूरची फेमस मिसळ आहे, यशच आम्हाला घेऊन गेलेला. आणि लोकांची खूप गर्दी होती सकाळ सकाळी तिथे मिसळ खाण्यासाठी. आणि इथला ॲम्बियन्स वगैरे खूप एकदम विंटेज वाईब्स होत्या. खूप छान ॲम्बियन्स पण होता आणि चव पण टेस्ट पण छान होती. तर आम्ही आता इकडूनच नाश्ता वगैरे करून निघतोय पट्टणकडोलीला. आणि प्रतीक तर इकडेच फुल पॅक झाला आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे. आणि बघूया आजचा दिवस कसा जातोय, काय होतंय. पट्टणकडोली गावाला विठू बिरू देवाला. उभा राहिल्या जाग्याला वंदितो मी कुणाला. पाठी राख्या देवाला त्या नवल्या माझ्या हरीला. नवल्या माझ्या हरीला माझ्या वास्या उदरखानाला. देवा चरण वंदून पाया देवाच्या पडून. सुंबरान ठेवल कांबऱ्याच्या गादीला. भलगा माझ्या डिंबाड्या थाप मारी ढोलाला.